नमस्कार, मी शनाया. 20 वर्ष, 6 राज्य आणि तब्बल 400 किलो सोनं गायब. देशभरात पोलिसांना वेठीस धरणारा, ज्वेलर्स आणि बँकांसाठी डोकेदुखी ठरलेला बबुआ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. पण हा बबुआ नेमका कोण आणि कसं उभं राहिलं त्याचं गुन्हेगारी साम्राज्य? चला आज सगळा खेळ उघड करूया. ही कथा आहे, पण ही सत्य कथा आहे बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील सुबोध सिंह उर्फ बबुआची. सुरुवातीला छोट्या गुन्ह्यातनं सुरुवात, पण नंतर त्याने असा मास्टर प्लॅन तयार केला की पोलिसांना देखील अनेक वर्ष त्याचा माग काढता आला नाही. विशेष म्हणजे काही काळ तो पोलिसांचा खबऱ्या म्हणून त्याने काम पाहिलं होतं. म्हणजेच पोलिसांच्या हालचाली, रेड कशी पडते, तपास कसा होतो, सगळं त्याला आतून माहिती होतं. देशभरात मोठ्या प्रमाणात गोल्ड चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अखेर राजस्थान पोलिसांच्या हाती लागलाय. सुबोध सिंह उर्फ बबुआ याच्यावर जवळपास 20 वर्षात 6 राज्यात 400 किलोहून अधिक सोनं चोरीचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद आहे. राजस्थानच्या राजसंबंध येथील कांक्रोली पोलिसांनी सुबोध सिंहला 2 वर्ष जुन्या गोल्ड चोरीत ओडिशातनं अटक केली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार सुबोधने त्याच्या टोळीसोबत मिळून 2018 पर्यंत जयपूर, पुणे, नागपूर आणि बंगळूरसह अनेक मोठ्या शहरात चोरी केली आहे. सुबोध सिंह उर्फ बबुआ हा बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील चिरतीपूर गावचा रहिवासी आहे. 12वी पास असलेला हा मास्टर माइंड 1996 मध्ये छोट्या गुन्हेगारी नेटवर्क सोबत काम करू लागला आणि तुरुंगात असताना त्याने त्याची टोळी हळूहळू मजबूत केली आणि जामिनावर सुटल्यानंतर त्याने मोठ्या ज्वेलर्स आणि बँकांना लक्ष केलं. ईश्वर प्रसाद कुर्मी यांचा 42 वर्षीय मुलगा सुबोध सिंह याच्यावर देशातील विविध राज्यांमध्ये दरोडा, खून आणि चोरीचे 60हून अधिक गुन्हे दाखल आहेत. बरं, हा महाभाग आधी पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करत होता. या काळात त्याने बिहार एसटीएफ कर्मचाऱ्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. हे काम त्याने 2008 पर्यंत चालू ठेवलं. या काळात सुबोधला बिहार एसटीएफ आणि पोलिसांची प्रत्येक शैली आणि युक्ती चांगली समजली होती. सुबोध प्रत्येक गुन्ह्यासाठी एक संपूर्ण प्लॅनिंग बनवायचा आणि त्याच्या टोळीतील सदस्यांना जबाबदाऱ्या वाटून द्यायचा. प्रत्येक दरोड्यातनं 15 ते 30 किलो सोनं हडपलं जायचं. त्यानंतर ही टोळी चोरीचं सोनं नेपाळ आणि पश्चिम बंगालमध्ये नेत असे आणि तिथे वितळून ते विकलं जात असे. सातत्याने पोलीस सुबोध सिंहच्या मार्गावर होती. अखेर त्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. ऑगस्ट 2023 रोजी 4 दुचाकीस्वार हल्लेखोरांनी कांक्रोली येथील एम गोल्ड ज्वेलर्स मधनं 3 किलो सोनं आणि 28 लाख रुपये लुटले. पोलिसांनी या प्रकरणात सुबोध सिंह आणि इतर 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुबोध विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांमधनं चोरीला गेलेले एकूण सोने अंदाजे 400 किलो आहे. सुबोधनं चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं की त्याने खबर देता देता गुन्हेगारी नेटवर्क बनवलं होतं. 2008 मध्ये त्याने कोलकाता येथील ICICI बँकेत आणि नंतर रायपूर येथील बँकेत दरोडे टाकले. या प्रकरणामध्ये आधी त्याला कोलकाता पोलिसांनी आणि नंतर रायपूर पोलिसांनी अटक केली होती. 2015 पर्यंत तो रायपूर तुरुंगात होता. जामिनावर सुटल्यानंतर त्याने मुथूट, मनप्पुरम आणि इतर मोठ्या ज्वेलर्सला लक्ष केलं. दरोडे घालण्यासाठी त्याने स्वतःची टोळी देखील तयार केली. 2018 पर्यंत त्याने महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, राजस्थानमधील जयपूर आणि पश्चिम बंगालमधील बराकपूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दरोड्याच्या घटना घडवून आणल्या. जानेवारी 2018 मध्ये बिहार एसटीएफने सुबोधला बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील दानापूर येथून अटक केली, जेव्हा तो त्याच्या प्रियसीला भेटण्यासाठी गेला होता. मात्र पोलीस चौकशीत सुबोधने माझी कोणी गर्लफ्रेंड किंवा प्रियसी नव्हती असं सांगितलं. मला रस्त्यातनं उचलण्यात आलं असं त्याने स्पष्ट केलं. त्याच्याकडून 16 किलो सोने आणि 1 पिस्तूल आणि 1 देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आलं. तुरुंगात असताना देखील सुबोध सिंह विविध राज्यांमध्ये गुन्हे घडवत होता. सुबोध सिंह पाटण्याच्या बेऊर तुरुंगातील सेक्टर 3 मधील 21 आणि 22 क्रमांकाच्या बॅरकमध्ये होता. तिथे त्याला VIP ट्रीटमेंट आणि इतर सुविधा मिळत होत्या. या दोन्ही बॅरकमध्ये फक्त सुबोध सिंहच्या टोळीतील सदस्य आणि त्याच्या ओळखीचे लोक राहत होते. आता पोलिसांसमोर 400 किलो सोन्याच्या चोरीमागचं संपूर्ण नेटवर्क उघड करणं हे मोठं आव्हान आहे. अजून या चोराचे आणखीन किती धक्कादायक खुलासे समोर येणार हे येणारा काळच ठरवेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? इतकी वर्ष पोलिसांना चकवा देणारा हा मास्टर माइंड कसा पकडला गेला असेल? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.